तर धाराशिवमध्ये छावा संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे बॅनर फाडले। राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर छावा संघटनेनं गोंधळ घातल्याचा प्रकार घडला। यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर गोंधळ घालून घोषणाबाजी केली आणि घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतलं। या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर पत्तेही भिरकावले। सूरज चव्हाणांनी विजय कुमार घाडगे पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला केलाय आणि गुंड घेऊन हे लोक जर सत्तेत बसलेले असतील तर हा महाराष्ट्राचं होणार कसं। त्यामुळे या सूरज चव्हाणांवर तात्काळ कारवाई करून पत्ते खेळणाऱ्या माणिकराव कोकाटांना पदमुक्त करावं या मागणीसाठी आम्ही येथे जमलेलो आहोत। अशा प्रकारे ठिकठिकाणी आंदोलन होताना मराठवाड्यामध्ये दिसत आहेत। तर निर्धार नवपर्वाचा कार्यकर्ता संवाद मिळावा अशा प्रकारची पोस्टर्स संभाजीनगरमध्ये लागलेली होती। तर हे बॅनर फाडलेले आपल्याला पाहायला मिळतंय। छावा संघटनेनं आंदोलन या ठिकाणी काही वेळापूर्वी केलेलं पण पाहिलं। अत्यंत आक्रमक पद्धतीनं हे आंदोलन छावा संघटनेतर्फे सुरू होतं। विविध पद्धतीनं आंदोलन या ठिकाणी छेडलं गेलं होतं। यामध्ये पत्ते उधळलेले होते। कोणी कार्यकर्त्यांनी संपूर्ण अंगावर कपड्यांवर पत्ते लावलेले होते, तर काही फोटो पायदळी तुडवले जात होते। अशा प्रकारे आक्रमक पद्धतीनं आंदोलन थेट संभाजीनगरमध्ये सुरू होती। तर इथले आता जे बॅनर मोठमोठे लागलेले आहेत राष्ट्रवादीचे ते सुद्धा फाडलेले आहेत। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। विशालकडून आणखी माहिती जाणून घेऊया। विशाल, मोठे बॅनर्स लागलेत निर्धार मेळाव्याचे, मात्र बॅनर फाडलेले दिसत आहेत। छावा संघटना आक्रमक झालेली एकंदरीत तिथे पाहायला मिळते। क्रांती चौकात छावा संघटनेचं सगळं आंदोलन सुरू होतं आणि क्रांती चौकाच्या मागेच हे बॅनर लावले होते। 2 दिवसांपूर्वी संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या उपस्थित निर्धार नवपर्वाचा हा मेळावा झाला होता आणि त्याचेच बॅनर फाडण्यासाठी हे आंदोलक आता या इमारतीवर चढलेले आहेत। त्यात त्यांनी बॅनरचा काही भाग आता फाडलेला आहे, मात्र तातडीनं पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांनी आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे। छावा संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं एकच म्हणणं आहे की जोपर्यंत याबाबत जाहीर माफी अजित पवार मागत नाही आणि कठोर कारवाई मारहाण करणाऱ्यावर करत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही। त्यामुळे थोड्याच पूर्वी त्यांनी संभाजीनगरमध्ये फ्लायओव्हरवर चढले, पत्ते फेकले, रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला, आंदोलक रस्त्यावर झोपले आणि आता शहरात क्रांती चौकात जिथे हे बॅनर आहे ते फाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला। आता पोलीस या घटनास्थळी पोहोचलेले आहे आणि पोलिसांनी या आंदोलकांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न इथे केलाय। मात्र एकूणच छावा संघटना त्यांच्या मागण्यासाठी आणि काल जी मारहाण झाली त्याच्या विरोधात आता चांगलीच आक्रमक होत असल्याचं चित्र आपल्याला संभाजीनगरमध्ये दिसतंय। अनुपमा, अगदी विशाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी आणि वेळोवेळी अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर छावा संघटनेचं अशा प्रकारे अत्यंत आक्रमकपणे आंदोलन संभाजीनगरमध्ये सुरू आहे। तर या ठिकाणी लागलेले बॅनर सुद्धा फाडण्यात आलेले आहेत।